तर आता आरक्षणावरून जो काही वाद सुरू झालेला आहे त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। तर बीडच्या पिंपळनेर मधील गोरक्षक देवडेकरांची आत्महत्या। ओबीसी आरक्षण संपत असल्याच्या भावनेतून आत्महत्या। गोरक्षक देवडेकरांची मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती, नातेवाईकांची माहिती। एकही ओबीसी नसणारी व्यक्ती ओबीसी समाविष्ट होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुनरुच्चार। तर ओबीसींसाठीचे निर्णय आमच्या सरकारने घेतले, ओबीसींचं राजकीय आरक्षणही आम्ही परत आणलं म्हणत विरोधकांना या मुद्द्यावर खुल्या चर्चेचं आव्हान। ओबीसी आत्महत्येप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, अजित पवारांनी केलं स्पष्ट। लातूरच्या निलंगामधील दादगी गावात तरुणाची आत्महत्या। महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र मिळत नसल्यानं आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा। शिवाजी मेळले असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव। बीडमध्ये एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी बंजारा पाठोपाठ वंजारी समाज आक्रमक। हैदराबाद गॅजेट लागू करून एसटी प्रवर्गातून समावेश करावा, बीडमधील जय भगवान महासंघाचे बाळासाहेब सानव यांची मागणी आहे। दोन्ही समाजाचे नेते वास्तविकता समाजापर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत तेढ कमी होणार नाही। आरक्षण संपतंय असं वातावरण तयार केल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम। आरक्षणाच्या या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवरती आता जे आहे फडणवीसांनी हे वक्तव्य केलेलं आहे। एका जातीचं राजकारण करणं शोभत नाही, अंतर वाढेल असं भाष्य करणं योग्य नाही। छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया। तर ज्याचा त्याचा कवडीचा संबंध नाही त्यावर काही भाष्य करण्याची गरज वाटत नाही। जरांगेंना शरद पवारांचा पाठिंबा असल्याच्या आरोपांवर शरद पवारांची प्रतिक्रिया। बीडमध्ये मराठा समाजातील महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गोपाल शिंदे यांच्या तक्रारीवरून तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल। तर लक्ष्मण हाके विधानावर ठाम, मी काही चुकीचं बोललो नाही, हाकेंचा दावा।